अहो मंडळी, समुद्राच्या लाटांसोबत येते एक अशी चव जी कोकणची ओळख आहे। मी आहे शेफ जयेंद्र आणि आज सुनीताज रेसिपी मराठीवर घेऊन आलोय एक भन्नाट डिश, कोळंबी भात। ताजी कोळंबी जी मुंबईच्या ससून डॉग, भाऊसा धक्का आणि वाशी मार्केटमध्ये मिळते, ती जेव्हा मसाल्यात माखते आणि गरम भातात एकरूप होते ना, आ हा हा, घरभर सुगंध दरवळतो आणि पोट भरेल पण मन नाही भरत। तर चला तुमच्या स्वयंपाकघरात आज आपण आणूया कोकणचा समुद्री सुगंध। सुरुवात करूया झणझणीत कोळंबी भाताची रेसिपी। सर्वप्रथम मी घेतलेली आहे एक मोठी कढई। कढईमध्ये टाकतोय 2 पळी तेल आणि त्याच सोबत 1 चमचा गावरान तूप। हे तूप घातल्याने आपल्या भाताला अप्रतिम घरगुती फ्लेवर मिळतो आणि कोळंबीची चव आणखी खुलते। तेल आणि तूप छान गरम झालं की आपण त्यामध्ये टाकूया अर्धा चमचा जिरे। जिरे तडतडले की आता येतो आपल्या मसाल्यांचा सुवासदार टप्पा। 2 तमालपत्र, 2 इंच दालचिनीचा तुकडा, 1 मोठी वेलची आणि चक्रफुलाच्या 4 पाकळ्या, तसेच 2 हिरव्या मिरच्या कापलेल्या। हा सगळा मसाला आपण तेलात 2 मिनिटं छान फ्राय करून घ्यायचा आहे। सुगंध येतोय ना, हाच सुगंध सांगतो की तुमची सुरुवात परफेक्ट झाली आहे। आता आपण टाकूया एक मोठा उभा चिरलेला कांदा। कांदा छान परतायचा आहे, म्हणजे अगदी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत। कांदा परतत असताना लक्षात ठेवा, हा टप्पा भाताची चव ठरवतो। गोल्डन रंग आला की त्या तेलातला सुगंध पाहून तुमचं मन खुश होईल। कांदा तयार झाला की आता त्यात एक चिरलेला टोमॅटो टाकतोय। टोमॅटो मऊ होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत तो सुद्धा छान परतवून घ्यायचा आहे। टोमॅटो भाजल्यावर सगळं मिश्रण एकदम मऊसूर आणि सुगंधी होतं। आता आपण मसाले टाकूयात। पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा बिर्याणी मसाला आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट। हे सगळे मसाले टाकल्यावर नीट मिक्स करा आणि थोडं पाणी घालून मसाला एकजीव करा। मसाला शिजतोय तोपर्यंत तुम्ही बघा, तो रंग, तो सुगंध, सगळं स्वयंपाकघर कोकणच्या जाकीने भरून जातं। बघा, मसाला एकदम शिजून झाला आहे। आता मुख्य स्टोर कोळंबी। मी घेतलेली आहे 200 ग्रॅम सोललेली कोळंबी। ती मसाल्यात टाकून छान एकजीव करून घ्या। कोळंबीला मसाल्याची चव आतपर्यंत जावी म्हणून आपण 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत। या वेळेत कोळंबी थोडी घट्ट होते आणि रंग बदलतो, तोच क्षण सांगतो की कोळंबी परफेक्ट शिजते। आता त्यामध्ये टाकतोय 1 वाटी धुतलेला बासमती तांदूळ। हा तांदूळ मसाल्यात नीट मिक्स करा। हे पाऊल महत्त्वाचं आहे, कारण तांदळाला मसाल्याची चव आत जाऊन भाताला अप्रतिम फ्लेवर मिळतो। 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ येऊ द्या। मग पुन्हा एकदा मिक्स करून त्यामध्ये 2 वाट्या गरम पाणी टाका, तांदळाच्या डबल प्रमाणामध्ये। चवीनुसार मीठ घाला। नीट मिक्स करून वरून कोथिंबीर टाकून झाकण ठेवा। आता गॅस मंद करा। सुरुवातीला 5 मिनिटं मध्यम आचेवर आणि नंतर 10 मिनिटं स्लो गॅसवर शिजवायचं आहे। या वेळेत सुगंध घरभर दरवळतो आणि तुम्हाला स्वतःलाच भूक लागते। आता झाकण काढून बघा, वा, एकदम मऊसूर, सुगंधी आणि रंगदार कोळंबी भात तयार झालाय। हा भात तुम्ही कुकरमध्येही करू शकता, 4 शिट्ट्या पुरेशा आहेत, किंवा सफरीला जात असाल तर हाही भात एकदम परफेक्ट पर्याय आहे। आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून सर्व करूया। वरून थोडी कोथिंबीर, थोडा लिंबाचा रस आणि झालं चविष्ट कोळंबी भात तयार। एकदा हा भात करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी आहे शेफ जयेंद्र आणि पुन्हा भेटूया अशाच एक स्वादिष्ट रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।